शिवसेनेचे नेते संजय राजाराम राऊत यांना किती वेगवेगळी विशेषणं लावली गेली आहेत, किती वेगवेगळ्या उपाध्या पदव्या मिळालेल्या आहेत, याबद्दल एक स्वतंत्र एपिसोड बनवता येऊ शकतो. मागे भाऊ तोरसेकरांनी संजय राऊतांना एका व्हिडिओत अशी उपमा दिली होती की संजय राऊत हा असा कोल्हा आहे जो कोल्हा द्राक्षांना आंबट म्हणतो, कारण ती द्राक्ष त्याच्या पदरी पडलेली नसतात, त्याला खाता आलेली नसतात. मग जी आपल्याला मिळत नाही ती गोष्ट वाईट, त्यामुळं ती द्राक्ष आंबट असं म्हणणारा कोल्हा संजय राऊत असतो. आता पुन्हा एकदा संजय राऊत नावाच्या कोल्ह्याला शरद पवार नावाची जी द्राक्ष आहेत ती आंबट लागू लागल्याचं जे काही चित्र निर्माण झालं आहे, खरं तर असं व्हायला नको. कारण संजय राजाराम राऊत हे जे नाव घेतलं जातं त्यांच्या मधल्या इनिशियल्समध्ये राजाराम राऊत येतात, पण लोक असं म्हणतात, लोकांमध्ये चर्चा आहे की संजय राऊत हे शरद पवारांना आपले राजकीय गुरु तर मानतात, पण ते पवारांना आपले पिताही मानतात. आता पवारांचा हा मानसपुत्र संजय शरद पवार राजाराम राऊत ज्या पद्धतीनं आता शरद पवारांच्या विधानांना क्रॉस करतोय किंवा शरद पवार जे म्हणतायत ते खोडून काढतोय, ते जर पाहिलं, ते जर ऐकलं तर खरोखर या कोल्ह्याला द्राक्ष आंबट लागलेली आहेत हे स्पष्ट होतं. आता कुठली द्राक्ष कशी आंबट लागली हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही हा छोटासा एक तुकडा आहे एका व्हिडिओचा, म्हणजे संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेतला, तो तुम्ही जरूर बघा. पण प्रत्येक बूथवर घोटाळे झालेले. RSSचं बूथ मॅनेजमेंट हे घोटाळ्याचं बूथ मॅनेजमेंट होतं, लक्षात घ्या. भाजपचं बूथ मॅनेजमेंट हे दबावाचं बूथ मॅनेजमेंट होतं. पाहिलं मित्र, शरद पवारांनी RSSचं केलेलं कौतुक हा 2 दिवसांपूर्वी सगळ्या वर्तमानपत्रांचा मथळा होता किंवा सगळ्या वर्तमानपत्रांच्या हेडिंग्स याच बातमीने भरून गेलेल्या होत्या आणि मीडियातही या विषयावरती चर्चा सुरू होती की शरद पवारांनी RSSचं कौतुक केलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं. आश्चर्याची गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर त्यांनी काय कुठल्या म्हणजे पॉईंटवर कौतुक केलं होतं, तर संघानं या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेतल्या पराभवाचा धडा घेऊन त्यातून काहीतरी जे काही शिकण्यासारखं होतं, ज्या रेक्टिफिकेशन करणं गरजेचं होतं त्या करत जे काही बूथ मॅनेजमेंट केलं होतं त्या बूथ मॅनेजमेंटचं कौतुक शरद पवारांनी केलं आणि त्या बूथ मॅनेजमेंटमुळेच भारतीय जनता पक्षाला, महायुतीला हा विजय मिळालेला असं शरद पवारांचं मत आहे. आता कसं झालं की सुरुवातीच्या काळात EVM बद्दल जी चर्चा होत होती, शरद पवार, सुप्रिया सुळेंपासून सारीच मंडळी EVMचा घोटाळा झाला आहे, संजय राऊत तर आजही बोलतात की EVMच्या बळावर जिंकलेले आहेत. तर आता शरद पवारांच्या मनातली ती शंका दूर झालेली आहे की EVMमुळे असं काय होऊ शकत नाही. सुप्रिया सुळेंनी मागेच प्रमाणपत्र दिलेले आहे की EVMमुळे हा काही विजय झालेला नाही आहे, EVMमुळे आम्ही हरलेलो नाही आहोत. म्हणजे EVMला क्लीन शीट मिळालेली आहे. आधी ती सुप्रियाताईंकडून मिळाली होती, आता शरद पवारांकडून मिळाली. आणि विशेष म्हणजे त्यांनी RSSच्या बूथ मॅनेजमेंटचं कौतुक केलेलं आहे. पण जेव्हा संजय राऊतांचा विषय येतो, संजय राऊत जेव्हा या सगळ्या गोष्टींवर बोलायला जातात तेव्हा त्यांच्या मनात RSSबद्दल असलेलं आकस, म्हणजे मागे त्यांची जी मातोश्रीवरती कंबलकुटाई झाली त्याबद्दलची जी काही बाहेर चर्चा होती, नंतर 2-3 दिवस त्यावरती जे काही चर्वित चर्वण झालं महाराष्ट्रापेक्षा ते देशपातळीवर जास्त झालं. दिल्लीतल्या सोशल मीडियावाल्यांनी हे खूप लावून धरलं होतं आणि कंबलकुटाई हा दिल्लीतला शब्द, उत्तरेतला शब्द आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राऊतांनी RSSच्या सोशल मीडियाच्या, RSSच्या पेड पत्रकारांना, RSS पोषित, भाजप पोषित पत्रकारांनी, म्हणजे अगदी भाऊ तोरसेकर, मी अशा सगळ्यांची नावं संजय राऊतांनी नाही घेतली, संजय राऊतांच्या त्या शिल्लक सेनेच्या एका स्वयंघोषित प्रवक्त्याने मात्र त्यावर एक व्हिडिओ केला होता, ज्यावर नेहमीप्रमाणे तो माझ्या बाबतीतही बोलला, भाऊंच्या बाबतीतही बोलला. तर तो भाग वेगळा. पण RSS म्हटलं की पोटशूळ उठणं हे जसं संजय राऊतांचं नित्यनेमाचं झालं आहे. आता झालं काय की आपल्या बापानेच जर RSSला प्रमाणपत्र दिलं आहे किंवा आपले वडीलच जर RSSबद्दल चांगलं बोलून गेलेत, तर आता ती जी काही गोड लागणारी द्राक्ष आहेत आता त्यांना,
तर ती आंबट कशी हे सांगण्यासाठी संजय राऊतांनी बाईटमध्ये ते जे काय बोललेत ते आपण ऐकलंय पाहिलंय. संजय राऊत आता RSSचा द्वेष करताना या टोकाला जाऊन पोचलेत की त्यांना आता पवारांची द्राक्षही आंबट लागायला लागली. पूर्वी कसं होतं की पवार आले की पवारांसाठी खुर्ची उचलून आण, म्हणजे अगदी तळागाळातल्या सतरंजी उचलल्या, खुर्च्या उचलल्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत संजय राऊत येऊन पोचतात. संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक आहेत. सगळ्या गोष्टी जर मान्य केल्या तर त्यांचा जो प्रवास जो आहे ते स्वतःला शिवसैनिक म्हणतात, बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालो म्हणतात. पण शिवसैनिकांनी जी कामं केलेली आहेत, लाईटच्या पोलवर चढून लावलेले झेंडे असो, बॅनर असोत, भिंती रंगवणं असो, रात्री अपरात्री स्वतःच्या खिशातला ₹1.25 खर्च करून वडापाव खाऊन केलेली कामं असोत, संघटना उभी करणं असोत, प्रसंगी राडे करणं, डोकी फोडणं, पोलीस केसेस अंगावर घेणं, आत जाणं, 10-10, 15-15 दिवस तुरुंगात लॉकअपमध्ये जाऊन खितपत पडणं, आपल्या कुटुंबाची वाताहत होणं आणि ते उघड्या डोळ्याने आपण पाहणं, हे सगळं शिवसैनिकांनी सहन केलं आहे. त्या शिवसैनिकांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे शिवसैनिक आपण म्हणू शकतो. पण हे अचानक आले, कानामागून आली आणि तिखट झाली, हा जो काही प्रकार आहे, तसे हे लोकप्रभेतून आले आणि सामनाचे संपादक झाले. आणि त्यानंतर त्यांचा जो आलेख आहे तो चढताच राहिला आणि त्या आलेखाला ते नाव देताना सांगतात की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालो. खरं तर त्यांची जी मुत्सद्देगिरी, त्यांचे जे काही डाव प्रतिडाव जे असतात ते पाहिले तर हे बाळासाहेबांचे कमी आणि शरद पवारांचे जास्त मानसपुत्र वाटतात, पवारांच्या मुशीत तयार झालेले वाटतात आणि ते काही लपून राहिलेलं नाही. पवार जे काही बोलतात त्यांचा शब्द झेलायला संजय राऊत तयार असतात. पण यावेळेला असं झालं आहे की पवारांनी RSSचं कौतुक केलं ते मात्र संजय राऊतांना खपलेलं नाही. पवारांनी त्यांच्या भाषेत RSSच्या बूथ मॅनेजमेंटचं कौतुक केलं, पण त्याच बूथ मॅनेजमेंटचा धागा पकडत संजय राऊत म्हणाले की RSSने घोटाळ्यांचं बूथ मॅनेजमेंट केलेलं आहे. पुन्हा त्यांच्या मनातला तो EVM द्वेष जात नाही आहे. EVMचा घोटाळा RSSच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणला, स्वयंसेवकांनी घडवून आणला. जे स्वयंसेवक रात्रंदिवस 90-95 दिवस एक स्वयंसेवक आपलं घरदार सोडून कामाला लागला होता, त्याच्यावरची जबाबदारी टाकली गेली होती. खेड्यापाड्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन तो त्याला नेमून दिलेलं काम करत होता. आता ही मंडळी त्या EVM किंवा त्या मशिनरीपासून कोसो दूर लांब होती हो. ते अगदी कस्टडीत ठेवलेल्या मशिनरीज, त्या EVM वगैरे, त्यांच्याशी यांचा काही संबंध नव्हता. यांनी त्यांना जे काही संघाच्या प्रशिक्षण वर्गात, संघांच्या शाखेमध्ये जे काही शिकवलं जातं, जी काही बौद्धिक शिस्त लावली जाते आणि त्यानुसार जी काही कामं करायची असतात, निवडणूक व्यवस्थापनाचं जे कौशल्य संघ शिकवतो, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या या संस्था शिकवतात, ते जे काही शिकलेलं आहे, ते जे काही आपण आकलन केलेलं आहे ते आचरणात आणायचं काम या 90-95 दिवसात प्रत्येक संघ स्वयंसेवकांनी केलं आणि त्या मेहनतीला फळ आलं. मग ते बूथ मॅनेजमेंट असो की घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढणं असो, त्यांना आपल्या म्हणजे महायुतीच्या उमेदवारांनाच मतं द्यायला भाग पाडणं असो, त्यांना ते आठवण करून देणं असो, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत दिल्यानंतर किती वेगळे दुष्परिणाम आपल्यासमोर येऊ शकतात. ज्या पद्धतीनं जातीय ध्रुवीकरणाचा विचार, धार्मिक ध्रुवीकरणाचा विचार लोकसभेला मांडला गेला होता, त्याचा धोका सर्वसामान्यांना पटवून देण्यात ही मंडळी यशस्वी ठरली होती आणि त्याचंच परिपाक म्हणजे विधानसभेला मिळालेलं हे नेत्रदीपक यश आहे. आता या यशाचं पृथक्करण करताना, विश्लेषण करताना वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं काही आपली मतं मांडत असतील. शरद पवारांनी बूथ मॅनेजमेंटचं जे काही श्रेय आहे ते RSSच्या कार्यकर्त्यांना, संघ स्वयंसेवकांना देऊन मोकळे झाले ते. आणि शरद पवार हे कधी कुठल्या कारणाशिवाय कोणाची तारीफ करत नाहीत किंवा कुठल्या कारणाशिवाय कुणावर टीकाही करत नाहीत. त्यांच्यासारखा धोरणी आणि त्यांच्यासारखा धूर्त राजकीय नेता महाराष्ट्रात काय, भारतातही नाही. असं असताना शरद पवारांनी RSSची केलेली जी काही तारीफ आहे, प्रशंसा आहे, त्यामागचं खरं कारण संजय राऊतांच्या लक्षात आलेलं आहे. पण संजय राऊतांना आता इथेही कुठेतरी बाप से बेटा सवाई होण्याची जी काही ओढ लागली आहे, त्यातून त्यांनी पहिल्यांदा
शरद पवारांच्या या विधानाला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो थोडा वेगळ्या शब्दात केला आहे की बूथ मॅनेजमेंटचं यश आहे, पण त्या घोटाळ्याच्या बूथ मॅनेजमेंटचं यश आहे, असं त्यांनी पुढे त्यांच्या पदरचे काही शब्द जोडलेत. पण यातून नेमकं घडलंय काय, सिद्ध काय होतं, तर आता संजय राऊत नावाच्या कोल्ह्याला शरद पवार नावाची जी काही द्राक्ष आहेत तीही आंबट लागू लागली. कारण केंद्रात आता चढाओढ सुरू झाली आहे की कोण आधी मोदी चरणी लीन होतोय. आपली जी काही पापं आहेत यापूर्वीची ती धुवून काढण्यासाठी आता एकच असं ते पापक्षालनाचं स्थान उरलेलं आहे. काशी असो, वाराणसी असो, कुठला मोक्षदा घाट असो, त्या एका विशेष मणिकर्णिका घाटाचा उल्लेख मी करणार नाही. तिथे मोक्ष वेगळ्या पद्धतीने मिळतो. यांना जिवंतपणी हा सगळा मोक्ष अनुभवायचा असणार आहे आणि तीच इच्छा त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रत्येकजण जो निकराचा प्रयत्न करतोय त्यातला एक प्रयत्न पवारांनी RSSचं केलेलं कौतुक आणि ती गोड द्राक्ष ज्या संजय राऊतांना आंबट लागली तोही एक त्याच्यातलाच त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे हे लक्षात घ्या मित्र. संजय राऊत हळूहळू शरद पवारांना क्रॉस करायला लागलेले आहेत. कारण आपण त्या माकडिणीची गोष्ट ऐकलेली आहे की एका पाण्याच्या हौदात जेव्हा तिच्या पिल्लासह तिला टाकलं जातं आणि पाणी सोडल्यानंतर ते पाणी जसं वर येत जातं तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी ती आपल्या पिल्लाला पायाखाली घेते आणि आपला जीव वाचवते. इथे हा मानसपुत्र आपल्या मानसपित्याला कदाचित आपल्या पायाखाली घ्यायला कमी करणार नाही. याचं हे द्योतक होतं. द्राक्षाची उपमा, कोल्हे आणि तो जो काही आंबटपणा त्यांच्या संबंधात येऊ घातलेला, यावर आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.